नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक गा आईमध्ये। हा व्हिडिओ आहे काटवटच्या रिव्ह्यूसाठी। तर काटवटचा रिव्ह्यू कसा आहे आपण ते पाहूया। आईंनी आता तुमच्या समोर हे बघा एक भाकरी चुलीवर आहे आणि आईंनी तुमच्या समोर काटवटीवर भाकरीचं पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। तर तुम्ही बघू शकता अजिबात ते चिटकलं नाही आणि बघा कशी होते भाकरी। आणि भाकरी पण त्यांना ऑलरेडी म्हणजे खूप छान भाकरी बनवतात, खूप असे एकदम पातळ भाकरी होतात बघा, एकदम सुंदर अशी भाकरी झालेली आहे। तर ज्या लोक चुलीवरचं जेवण यार म्हणजे काय बोलतात हेवन अशी वाली गोष्ट आहे, एकदम मस्त। आणि आता काठवट यूज करणारे आहेत, हे बघा भाकरी कशी मस्त टम्म अशी फुगते। आई काठवट कशी आहे यूजला? खूप छान आहे, एकदम प्लेन आहे, भाकरी एकदम चांगली येते। आणि माझी खूप वर्षापूर्वीची इच्छा होती काटवट घ्यायची। माझ्या आजीची काटवट होती, त्याच्यात मी पहिल्या केलेल्या भाकरी, त्याच्यामुळे मला त्यापासून नाही म्हटलं 24-25 वर्ष झालं मी शोधते काटवट, पण मला काही भेटली नव्हती। आता माझी इच्छा पूर्ण झाली। आणि काटवटमध्ये केलेल्या भाकरीमध्ये आणि आपण नॉर्मल जी भाकरी करतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही अंतर जाणवतो का? हो, तर अशी प्लेन होते, खालवर अशी हे होत नाही आहे, एकदम गोल आणि एकदम मऊसूद अशी भाकरी होते काटवटमध्ये। मळल्यानंतर पीठ एकदम लूज होतं, आणखी पीठ लूज झाल्यामुळे चवीला भाकरी लागते, मळलं जातं चांगलं। तरी तुमचा भाकरी बनवायचा एक्सपिरियन्स किती वर्षांचा आहे सांगा? 30 वर्ष झालं मी भाकरी बनवते। आणि काटवटमध्ये तरी तुम्ही किती वर्ष झाली भाकरी बनवली होती आधी? 20-24 वर्षापूर्वी बनवली होती। तरी मला कोणालाही काटवट पाहिजे असेल तर आईंचा तुम्ही रिव्ह्यू ऐकलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे, भाकरी केवढ्या सुंदर आणि छान येत आहेत। तर तुम्हाला काटवट हवी असेल तर नक्की मला DM करा, इंस्टाग्रामवर मेसेज करा, किंवा ज्या लोकांकडे माझा नंबर आहे त्यांनी मला नंबरवरही मेसेज केला तर चालेल, आपण काटवट पोचवू शकतो। धन्यवाद।